नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, येणाऱ्या 17 जुलै 2024 रोजी आहे देवशयनी आषाढी एकादशीच. या दिवसापासून सुरू होतो सर्व वारकरी संप्रदायाचा प्रिय, त्याचप्रमाणे सर्व भक्तजनांचा प्रिय असा चातुर्मास. चातुर्मास म्हणजे परमेश्वराची आराधना, ईश्वराची सेवा, परमेश्वराची आराधना, ईश्वराची सेवा भक्ती करण्याचा अतिशय उत्तम काळ. असं म्हणतात की चातुर्मासामध्ये आपण जेवढं देवकार्य केलं किंवा जेवढी भक्ती उपासना केली तेवढी भक्ती श्रद्धा ही परमेश्वरापर्यंत सहज पोचते. आणि चातुर्मास हा भगवंताच्या भक्तीचा आणि त्यांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम काळ मानला गेलेला आहे. त्याचमुळे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये चातुर्मासामध्ये विविध प्रकारचे सणवार तर येतातच, पण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्ये करण्याचा नेम आहेत. तर अशाच चातुर्मासामध्ये करण्यात येणाऱ्या एका साध्या आणि सोप्या व्रताची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. व्रताचं नाव आहे गोपद्मव्रत. तसं आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये केले जाणारे अगदी साधे सोपे व्रत बघणार आहोत. संपूर्ण चातुर्मासामध्ये आपण खंड न पडता कुठलेही एखादा व्रत किंवा नियम घेतला तर तो आपल्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोपद्मव्रत. सर्वप्रथम या गोपद्मव्रताविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. गोपद्मव्रत हे भगवान श्रीकृष्णांनी द्वापर युगामध्ये आपली बहीण म्हणजे त्यांची बहीण सुभद्रा हिला करण्यास सांगितलेले होते. गोपद्मव्रत म्हणजे अगदी साधे सोपे आपल्या गायीचे पाऊलं म्हणजे गायीचे 33 पाऊलं काढून त्याचे पूजन करण्याचं हे व्रत आहे. भगवान श्रीकृष्णाने सुभद्रा मातेच्या म्हणजे त्यांच्या बहिणीच्या कर्मसंकल्पामध्ये कुठलेही व्रताचे त्यांनी कुठलंही व्रत केलेलं नव्हतं सुभद्रेने. त्यामुळे असं एखादं श्रेष्ठ व्रत मला सांगा जेणेकरून माझ्या जीवनामध्ये संपूर्ण व्रत केल्याचं फळ मला मिळेल. असं जेव्हा सुभद्रेने भगवान श्रीकृष्णांना विचारलं तेव्हा श्रीकृष्णांनी सुभद्रेला हे गोपद्मव्रत करण्यास सांगितलं. हे गोपद्मव्रत पूर्वी सर्वप्रथम देवा आपल्या देवघरामध्ये, त्यानंतर गाईच्या गोठ्यामध्ये, तुळशीजवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रघात आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण गाईचा गोठा कुठे पाहणार? आपण त्यानंतर आहे दत्त महाराजांचा इतकं सगळं आपल्याला सहज शक्य होत आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये जी पद्धत मला सांगितली गेलेली आहे तीच मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे. व्रत अगदी साधं सोपं, याला अगदी 1 ते 2 मिनिटाचा कालावधी लागतो, पण आपल्याला खंड न पडता न चुकता हे व्रत करायचं आहे. या मंत्रामुळे व्रताची सुरुवात आपल्याला देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी करून याचा शेवट आपल्याला कार्तिकी एकादशीला आहे म्हणजे देवदहनी एकादशीला आपल्याला करायचं आहे. म्हणजे संपूर्ण 4 महिने आपल्याला हे अखंड आणि न चुकता करायचं आहे. आता राहिला प्रश्न जर का एखादा खंड पडला तर यामुळे हार्मोन्सचं बॅलन्स नाही. जर आपण कधी गावाला गेलो, शाबरीमध्ये संरक्षण तेवढे दिवस हे व्रत सोडून द्यायचं आपण आणि आपला बॅलन्स 3 इंच पर्यंत रक्षण होते. आता व्रत कसं करायचं? गंध टिळा लावल्याने तुम्ही मंत्र आपल्या व्रतामध्ये देवाजवळसाठी पाठ मांडून करू शकता. का म्हणायला सांगतात? जर तुमची इच्छा तुळशीजवळ हे व्रत करायचं असेल तर
हे व्रत करू शकता. ऑक्सिटोसिन आपण नावाच्या मुलांना मी देवाच्या जवळ बौद्धिक हे व्रत करत असते. समाज वाढण्यासाठी संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर एक छान पाठ घ्यायचा. अगदी लहान पाठ ज्यामध्ये 33 गोपद्म मावतील असा एक पाठ घ्यायचा. ही भावना आणि आता तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्याही मंदिराजवळ आयते गोपद्माची साचे ज्यामध्ये 33 गोपद्म काढलेले असतात ते सहजरित्या मिळतात. तो गोपद्माचा साचा आपण विकत आणून घेऊ शकता आणि त्याने जर आपण हे गोपद्म काढले तर अगदी एका मिनिटात आपली ही सेवा किंवा आपलं हे व्रत पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे देवघराजवळ आपल्याला एक छान छोटासा पाट मांडायचा आहे. तो पाट स्वच्छ गोमूत्र टाकून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आणि या पाटावर आपल्याला 33 गोपद्म काढायचे. आधी संपूर्ण आपली देवपूजा आटपून घ्यायची आणि नंतर हे व्रत आपल्याला करायचं आहे. अखंडितपणे खंड न पडता न चुकता दररोज हे पूजा संकल्पयुक्त जर केलं तर अतिउत्तम. आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत करण्यासाठी दिंडोरी प्रणित मार्ग सुचवले जाते. बघा अशा प्रकारचा हा गोपद्माचा साचा असतो. हा माझ्याकडे फार फार जुना आहे. याला 8 ते 10 वर्ष झाले आणि दरवर्षी मी या साच्यानेच गोपद्म व्रत हे करत असते. जर आपण चातुर्मासाचे 4 महिने संपूर्ण गोपद्म व्रत जर केलं तर आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्याला अतिशय सकारात्मक बदल झालेले दिसून येतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाची अगदी साधी सोपी आणि सरळ सेवा ही आहे. अशा प्रकारे गोपद्म आपल्याला 33 गोपद्म काढून घ्यायचे आहे रांगोळीने आणि या गोपद्माची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल आणि धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे. अगदी इतकं साधं आणि सोपं हे व्रत आहे. फक्त आपल्याला हे व्रत न चुकता दररोज काढायचं आहे. याभोवती मी स्वास्तिक देखील काढून घेतलेले आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाचे हे व्रत आहे. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा आर्थिक सुबत्ता एवढंच नव्हे तर लक्ष्मी ह्या अष्टलक्ष्मी असतात. त्या अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या किंवा अष्टरूपांमध्ये असतात. त्यामध्ये संतानलक्ष्मी येते, धैर्यलक्ष्मी येते, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी या प्रकारच्या संपूर्ण लक्ष्मींचं आपल्या घरामध्ये वास्तव्य राहणं, त्या प्रसन्न होणं म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहणं हा त्याचा अर्थ होय. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा प्राप्ती असा कोणीही अर्थ घेऊ नये. लक्ष्मी प्राप्ती जर आपल्या घरामध्ये झाली तर आपल्या घरामध्ये सतत आनंद आणि चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. त्याचप्रमाणे आपल्या घरात अतिशय सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घराची भरभराट प्रगती हे होत जातं. आरोग्यलक्ष्मी आपल्या घरात वास करायला लागली तर आपल्या सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं. वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी त्याचप्रमाणे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली धैर्यलक्ष्मी देखील प्रसन्न होण्यास या व्रतामुळे मदत होते. आणि आर्थिक सुबत्ता तरीही येतेच. तुम्ही हे व्रत करून बघा आणि तुम्हाला झालेला सकारात्मक बदल नक्की बघा. मी बरेच वर्षांपासून हे व्रत करते आहे आणि या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये मी या व्रताची माहिती दिलेली आहे. बरेच जणींनी आपला व्हिडिओ पाहून या व्रताला सुरुवात केलेली आहे. तर या चातुर्मासामध्ये 17 जुलैला जो आपली देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो तर तुम्ही न चुकता हे व्रत करा. अगदी साधं सोपं व्रत आहे. जर तुम्ही घाईगडबडीत असाल किंवा कुठे जॉब करत असाल, तुम्हाला वेळ नसेल खूप मोठे व्रत वगैरे संकल्प करण्याचा, तर त्यांना हा अतिशय उत्तम असा एक छान पर्याय आहे की गोपद्म व्रत. आता हे संपूर्ण चातुर्मासभर हे व्रत केल्यानंतर याचं उद्यापन कसं करायचं हे बघून घेऊया. उद्यापन पण अगदी साधं सोपं आहे. आपल्याला देव उठणी कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत अखंडित न चुकता करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला एखादी सवाष्ण बोलवून तिला एखादा गोडाचा प्रसाद देऊन तिची ओटी आपल्याला भरायची आहे. तुम्ही यामध्ये एखादा आपल्याला सौभाग्याची वस्तू देखील तुम्ही दान करू शकता. बांगड्या झालं, कुंकू झालं, अशा पद्धतीचं. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हे व्रत करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका चातुर्मासाच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये.